केतनची हत्या होणार हे सिया आणि चेतन व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीला माहिती होतं. तो कोण? हत्या आधी त्यानं काय सल्ला दिला, तो समोर कसा आला, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. केतन अग्रवाल, एक तरुण ज्याचं आयुष्य प्रेम आणि मैत्रीच्या धाग्यांनी विणलेलं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याचं आयुष्य एका वादळानं ग्रासलं आणि त्याचा अंत अत्यंत क्रूरपणे झाला. पोलिसांनी या प्रकरणी वेगानं तपास सुरू केला आणि यात धक्कादायक माहिती समोर येत आहेत. केतनची मैत्रीण सिया आणि तिचा प्रियकर चेतन हेच या हत्याकांडाचे मुख्य संशयित आहेत. पण या हत्येमागे नेमकं काय कारण होतं, कट कसा रचला गेला याची माहिती मिळवताना तपास यंत्रणांना सुद्धा धक्का बसतोय. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया आणि चेतन यांनी केतनला संपवण्याचा कट आधीच रचलेला. इतकंच नाही तर त्यांनी बीड इथला त्यांचा एक मित्र, जो चेतनचा वर्गमित्र होता, त्याला सुद्धा या कटाची कल्पना दिलेली. विचार करा, एका मित्रानं दुसऱ्या मित्राला आपल्या प्रेमातील तिसऱ्या व्यक्तीला मारण्याचा कट सांगावा आणि तो मित्र त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न सुद्धा करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार सिया आणि चेतन यांनी आपल्या मित्राला आपण केतनला संपवणार आहोत असं स्पष्ट सांगितलेलं आणि ही माहिती ऐकून त्यांच्या मित्रालाही धक्का बसलेला. सिया आणि चेतननं जेव्हा हा क्रूर कट आपल्या मित्रासमोर मांडला, तेव्हा त्यानं त्यांना असं न करण्याचा सल्लाही दिला. हे चुकीचं आहे, असं करू नका असं त्यानं त्यांना समजावून सांगितलं. पण प्रेम आणि सुडाच्या आहारी गेलेल्या सिया आणि चेतननं त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या मनात केतनला संपवण्याचा कट इतका पक्का होता की मित्राच्या विरोधानंतरही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. तपासात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा केल्यानंतर चेतन चौधरी सगळ्यात आधी याच तरुणाला भेटला. तसंच सिया गोयलनं सुद्धा घटनेनंतर त्याच्याशी फोनवर संवाद साधलेला. आता पोलीस हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत की त्या संभाषणात नक्की काय बोलणं झालेलं. त्यांना फक्त घटनेची माहिती देण्यात आली होती की हत्येच्या कटाशी संबंधित इतर पैलूंवर सुद्धा चर्चा झालेली. तर हा तरुण कोण, तर मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी इथल्या एका खाजगी कंपनीत नोकरी करतोय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मित्राचं चेतन चौधरी सोबत सतत बोलणं सुरू होतं. आता पोलीस कॉल डिटेल्स, चॅट्स, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल रेकॉर्ड्स तपासतात, जेणेकरून त्यांच्यातल्या संभाषणाची संपूर्ण टाइमलाईन ही समजून घेता येईल. जेव्हा चेतन आणि सियानं हत्येच्या प्लॅनिंग बद्दल त्याच्याशी चर्चा केली, तेव्हा केतनला मारून टाकू असं म्हटलेलं, तेव्हा त्यानं दोघांनाही असं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला. केतनचा खून करू नका, असं पाऊल उचलणं महागात पडेल असा सल्ला आपण त्या दोघांना दिलेला, अशी माहिती या तरुणानं पोलिसांना दिली आहे. मात्र पोलीस सध्या या दाव्याची सत्यता पडताळून बघतात आणि या गुन्ह्यात त्या तरुणाची नेमकी काय भूमिका होती याचा शोध घेत आहेत. शिवाय त्यांना हत्येची कल्पना होती तर पोलिसांना आधी का नाही सांगितलं, हत्येनंतर चेतनला का भेटला, सियासोबत फोनवर काय बोलणं झालं, याचा शोध आता पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे प्रेमसंबंधांमधली गुंतागुंत, त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवलाय. सिया आणि चेतननं हा कट का रचला, त्यांना आणखी कोणाची मदत होती का, याचाही शोध घेतला जातोय. पण आता सध्या मित्रानं दिलेली ही माहिती ही या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा ठरतीये. आता न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढच्या तपासात या प्रकरणात अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण या एकूणच संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.